नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। प्राजक्ताच्या काकाच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे ते आपले पती सागर आणि मुलवृद्धी आणि राजवीर सर्वजण सकाळीच माहेरी निघाले। प्राजक्ताचं माहेर आणि सासर यांच्यात फारसे अंतर नव्हतं, त्यामुळे 6 वाजता निघून 11 वाजेपर्यंत ती माहेरी पोहोचली। कार्यक्रमामुळे तिथे खूप गर्दी होती। प्राजक्ता आणि सागर घरात गेले, पण कोणीही त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। घरात आई होती, पण तिलाही कोणीतरी मागच्या दाराई बोलावलं, त्यामुळे ती तिकडेच कामात गुंतून गेली। घरात बसायला जागा नव्हती, कारण गर्दी खूपच होती। प्राजक्ताने आपली बॅग आत ठेवली। रिद्धी आणि राई वडिलांसोबतच होते, पण घरात पोहोचताच ते इतर मुलांसोबत खेळण्यात गुंग झाले। प्राजक्ताने स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास भरून सागरला दिला। तिलाही तहान लागली होती, म्हणून तिनेही पाणी प्यायले। घरात बसायला जागा नव्हती, म्हणून ती बाहेर गेली आणि रिकामी खुर्ची मिळते का ते पाहू लागली, पण कुठेच रिकामी खुर्ची नव्हती। बराच वेळ शोधल्यानंतर अचानक तिच्या काकूने तिला हाक मारली। मग ती त्यांच्यासोबत बोलत बसली। थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तिला आठवलं की ती खुर्ची शोधायला आली होती। मग तिने काकूंना विचारलं, अगं काकू, एखादी खुर्ची असेल तर दे ना, तुझे जावई किती वेळापासून उभेच आहेत। काकू म्हणाल्या, अगं बाई, होय का, थांब मी देते। प्राजक्ता काकूच्या घरी गेलो। कोपऱ्यात काही जादा खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यातील एक खुर्ची घेऊन ती आईच्या घरी परत आली। पाहिलं तर सागर अजूनही तिथेच उभा होते। प्राजक्ताने त्यांनी ती खुर्ची द्यायला जायचा प्रयत्न केला, पण त्यांना खूप राग आला। ते चिडून म्हणाले, नकोय मला तुझी खुर्ची, ठेव तिकडेच, असं म्हणून ते घराबाहेर निघून गेले। त्यांच्या मागे खुर्ची घेऊन जाणं प्राजक्ताला योग्य वाटलं नाही, म्हणून तिने ती खुर्ची तिथेच ठेवली। बाहेर अनेक नातेवाईक जमले होते, त्यांच्यासमोर सागरच्या मागे फिरून त्यांचा राग शांत करायचा प्रयत्न करणं तिला शोभनीय वाटलं नाही, म्हणून ती शांत राहिली। सागर आता हातात फोन घेऊन चालत चालत बाहेर गल्लीत निघून गेला। तिथे फारसे नातेवाईक नव्हते। प्राजक्ताच्या मावशीने तिला हाक मारली, म्हणून ती तिच्याकडे गेली आणि तिच्यासोबत गप्पा मारायला लागली। खूप पाहुणे आले होते, पण अजून काही मंडळी येणं बाकी होतं। हळूहळू दुपारचे 1 वाजेपर्यंत सगळे पाहुणे पोचले। 2 वाजेपर्यंत साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला। साखरपुड्यात सगळ्यांनी टोपी आणि रुमाल देण्यात आले। प्राजक्ता सागरला शोधत होती, कारण त्यांनाही टोपी, रुमाल आणि टिळा लावायचा होता, पण ते कुठेच दिसत नव्हते। इकडे तिकडे जाऊन 2-3 जणांना विचारलं, पण कोणीही सांगितलं नाही की ते कुठे आहेत। सागरच्या मोबाईलवर फोन करून पाहिला तर फोन लागत नव्हता। एकदा लागला तर व्यस्त असा संदेश येत होता। नंतर पुन्हा प्रयत्न केला, पण नेटवर्कच्या समस्येमुळे काही झालं नाही। 3:30 वाजेपर्यंत साखरपुड्याचा सर्व कार्यक्रम संपला आणि नंतर जेवणाची तयारी सुरू झाली। प्राजक्ता घरी आली तर दाराला कुलूप होतं। तिच्याकडे एक चाबी होती। तिने कुलूप उघडलं तर घरात पाहिलं तर स्वयंपाकघरात थोडे पोहे बनवले होते, काही पडलेलं दिसत आणि भांडी थोडी अस्तव्यस्त होती। मोटरसायकल बाहेरच लावलेली होती, त्यामुळे सागर घरीच ठेवली आणि कुठेतरी बाहेर गेला असावेत असा तिला अंदाज आला। कदाचित गावातील नसतील, शेतातील गेले असतील। प्राजक्ताने घरी येऊन पुन्हा स्वयंपाक केला। रिद्धी आणि राजवीरला जेवायला दिलं आणि त्यांना सांगितलं, बाळांनो, मी शेतात जाते, काही लागलं तर फोन कर। मुलं म्हणाली, ठीक आहे आई। प्राजक्ता शेतात गेली। सगळीकडे पाहिलं, पण सागर कुठेच दिसत नव्हता। आमच्या शेताच्या शेजारी इतर लोकांची शेती होती, तिथेही पाहिलं, पण तिथेही नव्हते। काय करावं तिला काहीच कळेना। दुपार झाली तरी सागरचा पत्ता लागला नाही। शेवटी दुपारी पुन्हा घरी आली। मुलांना विचारलं, बाळांनो, पप्पा घरी आले होते का? मुलगी म्हणाली, हो आले होते ना, त्यांनी जेवण केलं आणि म्हणाले, मला थोडं काम आहे, मी बाहेर जातो। ही प्राजक्ताला थोडा दिलासा मिळाला, किमान ते घरी येऊन जेवून गेले। तिने जेवणाचा डब्बा शेतात नेला होता, तो तसा झाडाला बांधून राहिला होता। घाईत घरी आणल्यामुळे ती विसरली होती आणि ती पुन्हा शेतात गेली। डबा झाडावरून सोडला आणि घरी परत आली। संध्याकाळचे 7:30 वाजले होते। सागर पुन्हा बाहेरून घरी आले। ते घरात आलेच तेव्हाच प्राजक्ताला त्यांच्याशी खूप काही बोलायचं होतं। बऱ्याच गोष्टी मनात होत्या, पण तिला माहीत नव्हतं तो रागात आहेत। तिने लगेच बोलायला सुरुवात केली असती तर कदाचित ते संतापले असते, म्हणून ती काही काळ बोलली नाही। शांतपणे वेळ घालवला। तिने ठरवलं, तिने चहा बनवला, मुलांना दिला आणि सागरसाठी चहाचा कप नेऊन त्यांच्या रूममध्ये गेली। तिला माहीत होतं की संध्याकाळी सागरला चहा हवाच असतो, कितीही रागात असले तरी चहा मात्र घेतातच। प्राजक्ताने चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, अहो चहा घ्या। स्वयंपाकघरात मीराच्या तव्यावर भाज्या ठेवल्या आणि उशीर केला तर त्या करपून जातील। सागरने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि मग दुसरीकडे नजर वळवली, पण चहा घेतला। प्राजक्ता काही न बोलता स्वयंपाकघरात परत आली आणि तिने एक सुस्कारा टाकला। तिने पटापट स्वयंपाक केला, मुलांना जेवायला वाढलं। सागरलाही सांगितलं, चला गरम गरम जेवायला तयार आहे। ते म्हणाले, मला भूक नाही, नंतर जेवण करतो। प्राजक्ताने पुन्हा आग्रह केला, पण त्यांनी ऐकलंच नाही। तिने त्यांचं ताट
जेवण वाढलं पण तरीही त्यांचे लक्ष नाही. अखेर ते पलंगावर झोपायला गेली. प्राजक्ताला खूप राग आला, पण काही करायचं नव्हतं. तिने सरळ आवरलं आणि न जेवता झोपायला गेली. मुलं जेवून झोपली होती, पण तिच्या पोटात अन्न गेलंच नव्हतं, म्हणून झोप लागत नव्हती. ती रात्री बराच वेळ जागीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताने अंघोळ वगैरे केली. नाश्ता झाला. मुलांना शाळेत जायचं होतं, म्हणून दोघं तयारी करून शाळेत निघून गेली. सागरही उठले आणि त्यांनी अंघोळ केली. प्राजक्ताने त्यांना नाश्ता दिला. ते नाश्ता करत असताना बाहेरून सुलोचना काकू आल्या. त्या घरात आल्या आणि दरवाजाजवळ प्राजक्ताला जोराने हाक मारून, प्राजक्ता कुठे आहेस? प्राजक्ता स्वयंपाकघरात काम करत होती. तिथून बाहेर आली आणि म्हणाली, अगं काकू बोल, काय झालं? काकू म्हणाल्या, प्राजक्ता काय झालं, कधी आलीस गावावरून? प्राजक्ता म्हणाली, कालच आली काकू. म्हणाल्या, अच्छा हो का, बरी आहे ना तब्येत? हो बरी आहे. काय झालं काकू? म्हणाल्या, होतं माहेरी गेलीस आणि तिथून कॉल केला होता, काही विचारायचं होतं, पण नंतर तू काही बोललीस नाहीस. प्राजक्ता म्हणाली, अगं काकू जाऊ दे, काही नाही, असंच होतं. सागर आता प्राजक्ताकडे एकटक पाहू लागले. त्यांना कळालं की प्राजक्ताने त्यांच्या पाठीमागे सुलोचना काकूंना कॉल केला होता. जेव्हा ते घरी निघून आले होते, प्राजक्ता म्हणाली, बरं सुलोचना काकू, नाश्ता झाला का तुमचा? त्या म्हणाल्या, अगं नाही, आता करायचं आहे. प्राजक्ताने म्हणालेच, चला मग मी मस्त कांदा पोहे बनवले आहेत, गरमागरम खाऊया. काकू म्हणाल्या, अगं नको बाई, मला पोहे पचत नाही, मी घरी जाऊन काहीतरी खाईल. प्राजक्ताने आग्रह केला. त्यामुळे त्यांनी थोडेसे पोहे खाल्ले. थोडा वेळ त्या बसल्या आणि मग निघून गेल्या. सागरही नंतर काही बोलले नाहीत. त्यांनी मोबाईल चार्जिंगवरून काढला, चप्पल घातली आणि बाहेर निघून गेले. आणि मे महिना सुरू झाला होता. सर्वत्र पाऊस पडायला लागला होता. शेतात काही काम बाकी होती, पण सागर तर प्राजक्ताशी व्यवस्थित बोलतही नव्हते. शेतात येत नव्हते. शेतीची नांगरणी काढायची बाकी होती. पुढचे 3-4 दिवस सागरशी प्राजक्ताशी बोललेच नाही. मग एके दिवशी न राहून प्राजक्ता म्हणाली, अहो शेतीची नांगरणी करून घ्या, आता पाऊस पडायला सुरुवात झाला आहे. इतर लोकांनी तर पेरणी सुरू केली आहे, आपण कधी शेतात पेरणी करणार आहोत? बराच वेळ ती बोलली, पण सागरने काहीच उत्तर दिलं नाही. पण गावातल्या एका माणसाने त्यांना कामावर लावलं. ट्रॅक्टरही सांगितलं आणि शेतीची नांगरणी करून घेतली. मे महिन्यात दररोज पाऊस पडायला लागला. नद्या नाले भरून वाहू लागले. आमच्या गावाजवळ एक धरण आहे, तेही भरलं. तसं पाहिलं तर दरवर्षी आम्ही जूनमध्ये पेरणी करायचो, पण यावर्षी मे महिन्यातच असा पाऊस सुरू झाला की जणू पावसाळा सुरू झाला आहे असं वाटू लागलं. सर्व लोकांनी मे महिन्यातच पेरण्या सुरू केल्या. आपण नाही पेरणी करून घेऊया. सागरने गावातल्या काही मजुरांना कामाला बोलावलं. त्यांची बरीच शेती आहे. काही ठिकाणी ज्वारी पेरली, काही ठिकाणी कापूस लावला. 2 एकर शेतात डाळिंब आहेत आणि 2 एकरात ऊस लावलेला होता. पेरण्या झाल्या. पाऊस नियमित पडू लागला. पीक बहरू लागली आणि सगळीकडे हिरवळ पसरली. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. प्राजक्ताला गावावरून येऊन आता 1 महिना झाला होता, पण सागर तिच्याशी व्यवस्थित बोलतच नव्हते. फक्त कामापुरताच बोलायचा. ते तिच्याशी नीट बोलत नाहीत, यामुळे तिला वाईट वाटायचं. पण काय करणार, कदाचित त्यांना राग आलेला असेल. त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच होता. रोज सकाळी सागर आणि प्राजक्ता शेतात जात. रिद्धी आणि राजवीर शाळेत जात. एके दिवशी ते शेतात गेले होते. पीक मोठी झाली होती, पण त्यात गवत वाढलं होतं. त्यामुळे गवत काढण्याचं काम सुरू होतं. शेतात काही बायांना कामाला लावलं होतं. डाळिंबाच्या बागेतही खूप गवत झालं होतं. डाळिंबाला फवारणी करायची होती, त्यासाठी तिथे एक माणूस काम करत होता. सागर डाळिंबाच्या बागेतच होता. प्राजक्ता त्याच्याकडे गेली. ती विहिरीजवळ काहीतरी करत होते. प्राजक्ता मुद्दाम त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, यावर्षी डाळिंबाची बाग खूप चांगली फुलली आहे. मला वाटतं यावर्षी आपल्या डाळिंबाच्या शेताचं चांगलं उत्पन्न येईल. अहो बघा ना, तिकडे कापूस पण किती छान आहे. गुडघ्यापर्यंत कापूस झाला आहे. यावर्षी पाऊस पण लवकर आला नाही का? प्राजक्ता एकटेच बडबड करत होती, पण सागर काहीच उत्तर देत नव्हते. ती म्हणाले, हो काय झालं, तब्येत बरी नाही का तुमची? सागरने उत्तर दिलं, हो काय होणार आहे माझ्या तब्येतीला, तुम्ही काही बोलत नाही त्यामुळे विचारलं. प्राजक्ता म्हणाली, काय बोलू सांगा, काही इच्छा आहे का तुमची? काय बोलावं? सागर म्हणाली, हो माझं काही चुकलं का? प्राजक्ता म्हणाली, नाही तुमचं तर काही चुकलं नाही, पण माझं चुकलं. मी तुमच्या माहेरी आलो, तुमच्या काकांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी आलो. प्राजक्ता म्हणाली, असं काय बोलत आहात तुम्ही? मग काय बोलू सांग? सागर म्हणाले, अहो पण काय झालं होतं तुम्हाला त्या दिवशी? साखरपुड्याच्या कार्यक्रमातही तुम्ही काही सांगितलं नाही आणि तसेच घरी निघून आलात. तिथे सर्वजण तुमची विचारपूस करत होते. सर्वांना चिंता वाटत होती की तुम्ही अचानक कुठे निघून गेलात. प्राजक्ताने स्पष्ट केलं. सागर म्हणाले, अच्छा एवढी चिंता आहे का तुमच्या माहेरच्यांना जवायाची? त्यांनी विचारलं, हो मग राहणार नाही का चिंता? मग जेव्हा जवाई घरी आला तेव्हा त्यांनी पाणी विचारलं का? त्याला बसायला जागा द्यायची काही किंमत आहे की नाही? जवायाची, आपण तुझ्या माहेरी गेलो, मी किती वेळा उभा राहिलो, पण कोणी साधं पाणीही विचारलं नाही. अच्छा म्हणून तुम्हाला राग आला का? सागर म्हणाला, राग नाही येणार तर मग काय? मला काय माहीत होतं तुझ्या माहेरी माझा असा अपमान होणार आहे. जर मला आधीच माहीत असतं तर मी आलोच नसतो.
तुझ्यासोबत. प्राजक्ताने समजावलं. अहो, कोण कशाला तुमचा अपमान करेल, ते सर्व कामात व्यस्त होते. साखरपुड्याचा कार्यक्रम होता, आपण तेव्हाच तिथे पोचलो. सर्वजण व्यस्त होते, त्यामुळे आपल्याकडे कोणाला लक्ष देता आलं नाही. सागर म्हणाला, बरं, आपण आपल्या घरी कार्यक्रम करतो तेव्हा कोणाकडे दुर्लक्ष करत नाही. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं मनात ठेवायचं नसतं. प्राजक्ता म्हणाली, ठीक आहे, मी कोणाला काही बोललो नाही, मी फक्त माझ्या घरी निघून आलो. तुम्हाला काही वाईट बोललो का तिथे? तुमच्या माहेरच्या लोकांना काही बोललो का? प्राजक्ता म्हणाली, अहो ठीक आहे, पण तुम्ही असं निघून यायला नको होतं, ते योग्य वाटलं नाही. त्या लोकांना खूप वाईट वाटलं. सागर म्हणाला, अच्छा, तुझ्या माहेरच्या लोकांना वाईट वाटलं तर मग आता मी त्यांची माफी मागू का? प्राजक्ता म्हणाली, अहो मी तसं नाही म्हणत. सागर म्हणाला, मग काय म्हणायचं आहे तुला? फालतू तू डोकं लावू नकोस माझ्याशी, आधीच माझं डोकं दुखतंय. प्राजक्ता म्हणाली, मी डोकं लावत नाही आहे, मी फक्त तुम्हाला विचारत होते, आता बोलावलं की चुकीचं आहे का? सागर म्हणाला, हे बघ, तुला जर माझ्याशी भांडण करायचं असेल तर सांग, मग हे सगळं काम बाजूला ठेवतो आणि तुझ्यासोबत भांडत बसतो. प्राजक्ता म्हणाली, मी तुमच्यासोबत भांडण करण्यासाठी आले नाही, मी तिकडे काम करत होते, मी फक्त तुमची समजूत काढायला आले. सागर म्हणाला, अच्छा, तू मला लहान मुलगा समजते का? माझी समजूत काढायला आली. आधी तू अक्कल धर, तुझ्या माहेरच्या लोकांना अक्कल शिकव आणि मग माझी समजूत काढायला. प्राजक्ता म्हणाली, माझे माहेरचे लोक तुम्हाला काही अक्कल नसलेले वाटतात का? काही बोलू नका. सागर म्हणाला, प्राजक्ता, तुझ्या माहेरच्या लोकांना खरंच अक्कल नाही. आधीच त्यांनी माझ्यासोबत असंच केलं होतं. त्यांनी जर माझा अपमान करायचा असेल तर मला बोलावलं कशाला? प्राजक्ताने पहिलं सागरने थोडी दारू प्यायली होती, त्यामुळे ते काही बोलले होते. ती म्हणाली, अहो तुम्ही आता दारू प्यायली, दारूच्या नशेत तुम्ही काहीही बोलत आहात. सागर म्हणाला, मी दारूच्या नशेत नाही, मला चांगलं कळतंय. प्राजक्ता, मी काही बोलतोय तुला माहीत आहे का? तुला तुझ्या माहेरच्या लोकांची चूक दिसत नाही, पण तू माझी चूक बरोबर काढतेस. प्राजक्ता म्हणाली, तुम्ही दारू पिता म्हणूनच माहेरी तुमचा मान राखला जात नाही. सागर म्हणाले, अच्छा, तुझ्या माहेरचे लोक पैसे देतात का मला दारू प्यायला? ते कशाला देतील तुम्हाला दारू प्यायला पैसे? तुमच्या पैशांनी प्या. प्राजक्ता म्हणाली, मग माझ्या पैशाने मी दारू पितो, तुझ्या माहेरच्या लोकांना कशाला वाईट वाटायचं? सागर म्हणाले, दारू पिऊन तुमची अक्कल कुठे जाते काय माहीत, काहीही बोलायला लागता. प्राजक्ता म्हणाली, प्राजक्ता, तू आता जास्त बोलू नकोस, नाहीतर एक कानाखाली देईन तुझ्या. प्राजक्ता म्हणाली, होय, द्या माझ्या कानाखाली, माझी चूक आहे ना, जास्त बडबड करू नकोस. प्राजक्ता. सागर प्राजक्ताजवळ चालत आले. प्राजक्ता म्हणाली, मग काय कराल? सागर म्हणाला, काय करेन दाखवू का तुला? त्याने जोराने प्राजक्ताच्या डाव्या कानाखाली त्याच्या उजव्या हाताने एक चापट मारली. एवढ्या जोराने मारले की खरंच प्राजक्ताच्या डोक्यात मुंग्या आल्या. काही वेळ काय करावं तिला काहीच कळलं नाही. एवढ्या जोरात मारल्यावर ती तिथेच खाली बसली. तो थोडा वेळ तिथेच, तिला काही उमगलं नाही. सागरला खूप राग आला होता. त्यांनी आता प्राजक्ताशी काही न बोलता तिथून सरळ डाळिंबाच्या बागेत निघून गेली. तिकडे एक माणूस फवारणी करत होता आणि नंतर प्राजक्ता बराच वेळ तिथे बसून राहिली. सागरने आयुष्यात पहिल्यांदाच प्राजक्तावर हात उचलला होता. तिला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण काय करणार काही समजलं नाही. खूप वेळ ती तशीच बसून राहिली. तिला अपेक्षा होती की सागर तिथे येईल, पण ते आलेच नाहीत. शेवटी ती उठली, पाण्याच्या माठाजवळ गेली, चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं, चेहरा धुतला आणि मग बायांकडे जिथे काम चालू होतं तिथे गेली. प्राजक्ताच्या शेजारी सुलोचना काकू आमच्या शेतात आली होती. तिला वाटलं काहीतरी घडलंय म्हणून ती विचारत होती, काय झालं प्राजक्ता? तुझ्या नवऱ्याशी भांडण झालं का? तुझ्या नवरा तुला काही बोलला का? प्राजक्ता म्हणाली, नाही हो काकू, काहीच नाही. तिने सुलोचना काकूंना काही सांगितलं नाही. तिला असंच वाटू द्यायला सांगितलं. अजून तर बायका तिथेच होत्या, त्यांच्यासमोर तो काही बोलली नाही. तिचा मूड खराब झाला होता. संध्याकाळपर्यंत ती बायकांसोबत राहिली, पण कोणाशी जास्त बोलली नाही. संध्याकाळी घरी आली. मुलं ट्युशनला गेली होती. ती स्वयंपाकाला लागली. ट्युशनवरून आली तेव्हा सागर शेतातून घरी आला, पण आता त्याच्यामध्येच काही बोलणं झालं नव्हतं. संध्याकाळी त्यांनी जेवण केलं, पण सागर आणि प्राजक्तामध्ये काहीच बोलणं झालं. पण मुलं विचारत होती, आई बाबा काय झालं? पण पप्पा कुणाशी काही बोलत नाहीत. किती दिवस झाले आई, काय झालं आहे तुमच्यात? प्राजक्ता म्हणाली, बाळा काही झालं नाही आमच्यात. त्यांचं डोकं दुखत असेल ना म्हणून ते काही बोलत नाहीत. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे? मुलांनी त्यांचं होमवर्क तिला दाखवलं. तिला जास्त कळत नसलं तरी थोडंफार विचारलं तर ती अगदी फटाफट उत्तर देत होते. तिची दोन्ही मुलं शाळेत आणि अभ्यासात खूप हुशार होती. मुलांशी थोडा वेळ बोलून सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता वगैरे झाला. मुलांची शाळेची तयारी केली. मुलं शाळेत निघून गेली. ते दोघेही शेतात गेली. शेतात गवत काढण्यासाठी काही बायकांना कामावर ठेवलं होतं, पण प्राजक्ता कोणाशी जास्त बोलली नाही, कारण तिला खूप वाईट वाटत होतं. आता दिवस असेच पुढे जाऊ लागले. सागर आणि प्राजक्ताचं बोलणं अत्यंत कमी झालं. 1 महिना झाला, पण त्यांचे एकही शब्द बोलणं
झालं 3-4 महिने उलटून गेले. दिवाळी आली. दिवाळीला प्राजक्ता माहेरी गेली. मुलंही त्याच्यासोबत होती, पण तरीही सागरचा राग जात नव्हता. वरून त्यांनी तिला चापट मारली होती आणि तेच तिच्यावर रुसले होते. दिवाळीनंतर प्राजक्ताच्या काकांच्या मुलीचं लग्न ठरलं. त्यांना मूळ आमंत्रण आलं होतं. प्राजक्ताने ठरवलं होतं की सगळे जाऊन 4-5 दिवस तिथेच राहायचं, पण सागरने साफ नकार दिला. प्राजक्ताने खूप आग्रह केला, पण सागरने ठाम निश्चय केला की ते लग्नाला येणार नाहीत. काकांच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रमात प्राजक्ता आणि मुलं तिघेही गेले. सागर आला नाही. लग्न खूप उत्साहात पार पडलं. प्राजक्ताच्या काकांनी त्यांना बरेच फोन करून लग्नासाठी येण्यास सांगितलं होतं. मूळ पत्रिका पाठवली होती, पण सागर आला नाही. काकांना वाईट वाटलं, पण प्राजक्ताने त्यांना सांगितलं की सागरची तब्येत बरी नाही म्हणून ते आले नाहीत. सागरने त्यांच्या मनाप्रमाणे केलं. प्राजक्ताला वाटलं सागरचा राग शांत असेल, पण तरीही ते तिच्याशी नीट बोलतही नव्हते. एकदा मुलांची सहल जाणार होती. रिद्धी आणि राजवीर एकाच शाळेत होते. त्यांची सहल वेरूळच्या लेण्या बघायला जाणार होती. दोघे सहलीला गेले. शनिवारी आणि रविवारी शेतात काहीच काम नव्हतं, त्यामुळे शनिवारी निघून गेला. पण रविवारच्या दिवशी सागर आणि प्राजक्ता दोघे घरात होते. मुलं घरात असतात, त्यामुळे त्यांना एकांत मिळत नाही. पण आता मुलं सहलीला गेली होती, त्यामुळे आज त्यांना एकांतात वेळ मिळणार होता. याच गोष्टीने प्राजक्ताच्या मनात सकाळपासून हुरहुर निर्माण झाली होती. आज तिने छान पिवळ्या रंगाची साडी घातली होती, ज्यावर चॉकलेटी रंगाची फुलं होती. तिला माहीत होतं की सागरला ही साडी खूप आवडते, त्यामुळे सतत त्याच्या पसंतीची साडी घेतली होती. सकाळी छान स्वयंपाक केला. जेवण वगैरे झालं. दुपारी ते शेतात गेले. जाण्याऐवजी घरातच होते. प्राजक्ताला अपेक्षा होती की आज सागरकडून थोडे प्रेम मिळेल. बरेच महिने झाले होते त्यांना एकांत वेळ मिळाला नव्हता. सागर सोफ्यावर बसून मोबाईल बघत होते. प्राजक्ता एकदा गोदरेज कपाटाजवळ गेली. स्वतःला आरशात पाहिलं. केस थोडे विस्कटलेले होते, व्यवस्थित केले. साडीचा पदरही नीट जमवला आणि सागरजवळ गेली. त्याच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, अहो काय करत आहात? पण ते काहीच बोलले नाही. प्राजक्ता मुद्दाम त्यांच्याजवळ बसली. तिला दाखवायचं होतं की ते मोबाईलमध्ये काय बघत आहेत, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. प्राजक्ता म्हणाली, अहो आज तुमच्या आवडीची साडी घातली आहे, बघा ना कशी दिसते आहे. मला सागरने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ही बरी दिसते. प्राजक्ताने एक हात सागरच्या हातावर ठेवला. त्यांच्या बोटांमध्ये आपल्या हाताची बोटं घातली आणि थोड्या लाडाने बोलू लागली. ती अगदी त्याच्याजवळ खेटून बसली होती. तिला अपेक्षा होती की सागर तिला प्रेमाने जवळ घेतील, पण त्यांनी तसं काही केलं नाही. ते म्हणाले, अगं प्राजक्ता काय करतेस, मला झोपायचं आहे. असं बोलून ते पलंगावर लोळले, चादर अंगावर घेतली आणि झोपले. प्राजक्ता तशीच तिथे बसली होती. तिला खूप वाईट वाटलं. बराच वेळ तिथे बसून राहिली, पण सागर पुढे तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. जवळ घेतलं तर सोडाच. शेवटी ती निराश होऊन तिथून उठून आणि बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी मुलंही सहलीहून परत आली. त्यांची सहल खूप चांगली झाली होती. त्यांचे सहलीचे काही फोटो प्राजक्ताला दाखवले. तिला आठवलं, लहानपणीची शाळेत असताना आमची सहल जाणार होती, पण आईवडिलांची परिस्थिती ती ठीक नव्हती, पैसे नव्हते. त्या दिवशी मुलांनी सहलीचे फोटो दाखवले. राजवीर आनंदाने म्हणाला, आई पुढच्या वेळेस तू आणि बाबा पण आमच्यासोबत यायचं. त्या निरागस वाक्याने प्राजक्ताच्या मनात काहीतरी हल्लं. तिने नकळत सागरकडे पाहिलं. सागरने काहीच उत्तर दिले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा थोडासा मवाळ झाल्यासारखा वाटत होता. संध्याकाळी मुलं खेळायला बाहेर गेली. घरात शांतता होती. प्राजक्ताने कपाट आवरताना एक जुना फोटो हातात घेतला. लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षीचा तो फोटो होता. दोघेही हसतमुख होते. शेताच्या बांधावर उभे राहून काढलेला तो फोटो पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात सागर आत आले. त्यांच्या नजरेस तो फोटो पडला. काही क्षण तेही शांत उभे राहिले. त्यांनी हळूच फोटो हातात घेतला आणि बराच वेळ पाहत राहिले. आठवतंय का हा दिवस? प्राजक्ताने हळू आवाजात विचारलं. सागरने प्रथम काही उत्तर दिलं नाही, मग शांतपणे म्हणाले, हो, तेव्हा आपण किती आनंदात होतो. हे अनेक महिन्यानंतर त्यांनी स्वतःहून बोललेलं पहिलं प्रेमळ वाक्य होतं. प्राजक्ताच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पुन्हा पेटला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे शेतात गेले. आकाशात ढग दाटून आले होते. डाळिंबाच्या बागेत काम सुरू असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. मजूर जवळच्या शेडमध्ये पळाले. प्राजक्ता आणि सागरही जुन्या झोपडीत आश्रयाला गेले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट होता. झोपडीत दोघेच होते. काही क्षण कोणीच बोललं नाही. शेवटी सागर म्हणाले, त्या दिवशी मी तुझ्यावर हात उचलला, ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. प्राजक्ता त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी रोज स्वतःलाच दोष देतोय. रागाच्या भरात मी माणुसकी विसरलो. मला माफ करशील का? सागरचा आवाज भरून आला होता. प्राजक्ताने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग ती हळूच म्हणाली, चापट मारल्याची वेदना काही मिनिटाची होती, पण त्यानंतर तुम्ही माझ्याशी न बोलल्याची वेदना अनेक महिन्यांची होती. हे ऐकताच सागरच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी सावधपणे तिच्यासमोर हात जोडले. माफ कर प्राजक्ता, पुन्हा कधीही अशी चूक होणार नाही. प्राजक्ताने लगेच त्यांचे हात खाली केले. हात जोडू नका, मला माझे जुने सागर परत हवेत. हे ऐकताच सागरने तिच्या डोळ्यात पाहिलं. अनेक महिन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर खरं हास्य उमटलं. त्यांनी अलगद तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात माफी होती,
विश्वास होता आणि पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचं वचन होतं. पाऊस थांबेपर्यंत दोघेही शांतपणे बसून जुन्या आठवणी काढत होते. घरी परतल्यावर मुलांनी पाहिलं की आई बाबा अनेक दिवसांनी एकमेकांशी हसून बोलत होते. रिद्धी आनंदाने म्हणाली, आई, आज बाबा पुन्हा आधीसारखे असतायत. प्राजक्ता आणि सागर दोघांनी मुलाकडे पाहून हसत मान हलवली. पण नियतीने अजून एक मोठा ट्विस्ट राखून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पोलिसांची जीप आली. गावभर एकच चर्चा सुरू झाली. सागरच्या नावाने पोलीस चौकशी करत होते. प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. सागरही आश्चर्यचकित झाले. त्यांनी आयुष्यात कधीच कोणताही गुन्हा केला नव्हता. मग पोलीस त्यांच्यापर्यंत का आले होते? गावातील प्रत्येकजण घराबाहेर जमला. पोलीस अधिकाऱ्याने एक जुना फोटो सागरसमोर ठेवला. तो फोटो पाहताच सागरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. प्राजक्ताला जाणवलं की सागर तिच्यापासून अनेक वर्षापासून एक मोठं गुपित लपवत होते. त्या गुपितामुळे त्यांच्या संसारावर पुन्हा एकदा मोठं संकट येणार होतं. सकाळी घरासमोर पोलिसांची जीप उभी होती. शेजारी पाजारी सगळे जण कुतूहलाने बघत होते. प्राजक्ताच्या मनात भीती निर्माण झाली. सागर मात्र शांत उभे होते. पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या हातातला जुना फोटो पुन्हा दाखवला. त्या फोटोमध्ये काही तरुण एका ट्रॅक्टरजवळ उभे होते. त्यात सागरही दिसत होते. अधिकारी म्हणाले, हा फोटो 10 वर्षापूर्वीचा आहे ना? सागरने मान हलवली. हो, पण यात काय झालं? अधिकारी म्हणाले, या फोटोतील एका व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? सागर काही क्षण विचारात पडले. मग म्हणाले, तो माझा जुना मित्र होता. अनेक वर्षापूर्वी गाव सोडून गेला. त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. अधिकाऱ्याने काही प्रश्न विचारले. सागरने प्रामाणिकपणे सर्व उत्तरे दिली. शेवटी अधिकाऱ्याने सांगितलं, ठीक आहे, गरज पडली तर पुन्हा बोलावू. आणि पोलीस निघून गेले. गावात मात्र कुजबूज सुरू झाली. काही लोक विनाकारण चर्चा करू लागले. प्राजक्ताला ते आवडलं नाही. ती सागरजवळ आली आणि शांतपणे म्हणाली, मला तुमच्यावर विश्वास आहे. सागर तिच्याकडे पाहत राहिले. अनेक महिन्यानंतर तिने त्यांच्यावर इतका ठाम विश्वास दाखवला होता. त्या रात्री दोघेही घराच्या अंगणात बसले होते. चांदण्यांनी भरलेलं आकाश, मंद वारा आणि आजूबाजूला शांतता होती. सागर हळू आवाजात म्हणाले, प्राजक्ता, मी एक गोष्ट कबूल करतो. त्या दिवशी तुझ्या माहेरी जे घडलं त्यानंतर माझ्या मनात खूप राग साचला. पण त्याहून मोठी चूक म्हणजे मी तो राग तुझ्यावर काढला. तू त्याची पात्र नव्हतीस. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी फक्त एवढंच वाट पाहत होते की तुम्ही एकदा मन मोकळं करावं. सागरने हळूच तिचा हात हातात घेतला. आजपासून काहीही झालं तरी आपण बोलून मार्ग काढू. शांत राहून एकमेकांना शिक्षा करायची नाही. प्राजक्ताने हलकसं हसत मान डोलावली. ती त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. अनेक महिन्यानंतर दोघांच्या मनातला दुरावा कमी होऊ लागला. तेवढ्यात घराच्या आतून राजवीरचा आवाज आला, आई, बाबा, कुठे आहात? दोघेही पटकन उठले. आत गेल्यावर मुलांनी त्यांना एकत्र पाहिलं आणि आनंदाने हसले. रिद्धी म्हणाली, आता तुम्ही दोघं पुन्हा भांडणार नाही ना? सागरने दोन्ही मुलांना जवळ घेतलं आणि म्हणाले, नाही रे, आता आपण सगळे मिळून आनंदात राहू. मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्या दिवसापासून सागर प्रयत्नपूर्वक बदलू लागले. त्यांनी दारूला पूर्णपणे हात लावायचा नाही असा निर्धार केला. शेतातही ते प्राजक्ताशी प्रेमाने वागू लागले. दोघे मिळून शेतीची कामं करू लागले. डाळिंबाच्या बागेत फेरफटका मारताना सागर हसत म्हणाले, यावर्षीचं पीक चांगलं आलं तर तुला उद्या तुझ्या आवडीची सोन्याची नथ घेऊन देईन. प्राजक्ता हसली, मला नथ नको, मला फक्त तुमचं असंच प्रेम कायम हवं. सागरने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, ते वचन आहे. त्यांच्या नात्यात पुन्हा हळूहळू विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम फुलू लागलं. मात्र त्यांना अजून माहीत नव्हतं की शेतावर येणारा एक अनोळखी माणूस त्यांच्या आयुष्यातील जुन्या रहस्याचा दरवाजा पुन्हा उघडणार होता. त्यांच्या आगमनाने त्यांच्या संसाराची पुन्हा एकदा कठीण परीक्षा सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर आणि प्राजक्ता नेहमीप्रमाणे शेतात गेले. रात्री झालेल्या पावसामुळे माती ओलसर झाली होती. डाळिंबाच्या बागेत फुलांचा सुगंध दरवळत होता. दोघेही शांतपणे काम करत होते. अनेक महिन्यानंतर त्यांच्या बोलण्यात पुन्हा आपुलकी दिसू लागली होती. प्राजक्ता अधूनमधून सागरकडे पाहत होती आणि सागरही तिच्या प्रत्येक हालचालींकडे नकळत लक्ष देत होते. इतक्याच शेताच्या रस्त्यावरून एक पांढरी चारचाकी येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन माणूस खाली उतरला. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो थेट सागरकडे आला आणि म्हणाला, सागर, तू मला ओळखलंस का? सागर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. अरे निलेश, तू? प्राजक्ताने हे नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. निलेशने सागरचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, मला तुझी खूप मोठी मदत हवी आहे. सागरने त्याला झाडाखाली बसवले आणि सांगितलं. प्राजक्ताही जवळच उभी होती. निलेश म्हणाला, 10 वर्षापूर्वी आपण दोघे एकत्र ऊसतोडीच्या कामावर गेलो होतो. तेव्हा माझ्याकडून मोठी चूक झाली होती. त्या प्रकरणाच्या चौकशी आता पुन्हा सुरू झाली आहे, म्हणून पोलीस तुझ्यापर्यंत आले होते. प्राजक्ताच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली. पण सागर शांतपणे म्हणाले, निलेश, तू काळजी करू नकोस. मी जे खरं आहे तेच सांगणार. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी चूक केली होती, पण तू निर्दोष आहेस. तरी तुला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागला. प्राजक्ताने पहिल्यांदाच
पाहिलं की सागर कोणावरही रागावले नाही. ते शांतपणे म्हणाले, सत्य लपवून कधीच उपयोग होत नाही. निलेश निघून गेल्यानंतर प्राजक्ताने सागरला विचारलं, तुम्ही मला हे आधी का सांगितलं नाही? सागर हलकेच असले, कारण त्या गोष्टीचा आपल्या संसाराशी काहीही संबंध नव्हता. जुन्या चुका पुन्हा उकरून काढून तुला विनाकारण काळजी द्यायची नव्हती. प्राजक्ताने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. आज तिला जाणवलं की सागर खरोखर बदलले आहेत. त्यांनी मनातलं लपवण्याऐवजी शांतपणे सत्य सांगायला सुरुवात केली होती. दुपारी दोघे विहिरीजवळून बसून जेवायला लागले. प्राजक्ताने डबा उघडला. सागर हसत म्हणाले, आज पुन्हा माझ्या आवडीची वांग्याची भाजी केली आहेस? तीही असली? हो. आता तरी रागावून जेवण सोडून जाणार नाही ना? सागरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता तुझ्या आजचं जेवण सोडून जाणार नाही. दोघेही असले. वातावरण हलकं झालं. जेवण झाल्यावर अचानक जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग दाटून आले. काही मिनिटात मुसळधार पाऊस सुरू झाला. दोघे पुन्हा जुन्या झोपडीत धावत गेले. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. प्राजक्ता लहानपणापासून विजांना घाबरायची. जोरात वीज कडकडताच ती नकळत सागरच्या अगदी जवळ आली. सागरने तिच्या भीतीकडे पाहिलं आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, मी आहे ना. अनेक महिन्यानंतर त्या शब्दांनी प्राजक्ताच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. ती शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं टेकून उभी राहिली. दोघे काही वेळ काहीच न बोलता फक्त पावसाकडे पाहत राहिले. बाहेर निसर्ग धुमाकूळ घालत होता आणि आत त्यांच्या नात्यातील तुटलेले धागे पुन्हा जुळत होते. तेवढ्यात सागरने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, प्राजक्ता, मी तुला पुन्हा कधीच एकटं पडू देणार नाही. राग आला तरी बोलून सोडू, पण तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आणणार नाही. प्राजक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हळूच म्हणाली, मला एवढंच हवं होतं. त्या क्षणी दोघांच्याही मनातला दुरावा पूर्णपणे विरघळून गेला. पण त्याच वेळी शेताच्या बाहेर एक अनोळखी व्यक्ती उभी राहून त्या दोघांकडे दुरून पाहत होती. त्यांच्या हातात काही जुनी कागदपत्र होती. तो स्वतःशीच म्हणाला, आता वेळ आली आहे. सागरला संपूर्ण सत्य कळायलाच हवं. हे सत्य त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार होतं की नव्या संकटाची सुरुवात करणार होतं, हे मात्र अजूनही कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे ती सहलीला जाऊ शकली नाही. पण असं मुलांना तर जायला मिळालं ना, त्यांच्यातच समाधान मानावं. आता दिवस असेच पुढे जाऊ लागले. सागर आणि प्राजक्ताचं अजून व्यवस्थित जमलंच नव्हतं. ते तिच्याशी बोलतही नव्हते, फक्त कामापुरतं बोलायचे. बराच वेळ रात्री प्राजक्ताला वाटायचं की प्रेमाने सागरने तिला जवळ घ्यायला पाहिजे, पण तिच्यावर एवढा राग होता की तिला जवळ घेणं तर लांबच, तिच्याशी नीट बोलतही नव्हते. दिवसेंदिवस त्यांच्यामधले अंतर वाढत गेले. प्राजक्ताच्या माहेरचा विषय निघाला की सागर खूप संतापायचा. सागरने प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांना 1000 रुपये दिले होते. 2 वर्ष झाली, पण त्यांनी अजून ते परत केले नव्हते. त्याबद्दलही सागर कधी बोलायचे. प्राजक्ताच्या माहेरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांना एकदा पैशाची गरज होती म्हणून त्यांनी 30,000 रुपये घेतले होते, पण काही कारणास्तव त्यांनी अजून पैसे परत केले नव्हते. त्यावरूनही सागर प्राजक्ताला अधूनमधून खूप बोलत होते. एके दिवशी सकाळी प्राजक्ता आणि सागर शेतात गेले होते. शेतात डाळिंबाच्या बागेत पाणी सोडायचं होतं. शेतात फारसं काम नव्हतं, त्यामुळे आज मजूरही आले नव्हते. सकाळी खूप ऊन पडलं होतं, त्यामुळे प्राजक्ताने घरून निघताना फ्रीजमधून थंड पाण्याची बॉटल भरून घेतल्या होत्या. दुपारपर्यंत त्या थंड राहतात. प्राजक्ता आणि सागरने सोबत जेवण केलं, पण नेहमीसारखं ते तिच्याशी फारसे बोलत नाहीत. दुपारी 2 वाजता त्यांचं जेवण आटपलं, पण अचानक आभाळ भरून आलं. खूप जोराचं वादळ सुटलं. 15 मिनिटातच असं वाटू लागलं की आता खूप पाऊस पडणार आहे. प्राजक्ता सागरला म्हणाली, अहो चला घरी जाऊया, पाऊस आला तर आपली पंचायत होईल. सागर म्हणाले, अगं आता या वेळेला कुठं पाऊस येणार, हे काही पावसाचे दिवस आहेत. प्राजक्ता म्हणाली, पण बघा ना वातावरण कसं झालं आहे, किती ढग आले आहेत भरून, वादळही खूप सुटलं आहे. मला तर वाटतं आपण घरी गेलो तर बरं राहील. सागर म्हणाले, अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस, पाऊस येणार नाही. तिकडे थोडं काम राहिलं आहे, मी करून येतो. तुला जायचं असेल तर तू जा. प्राजक्ता म्हणाली, बरं जाऊ द्या, सोबतच जाऊ. सागर डाळिंबाच्या शेतात निघून गेले. प्राजक्ता तिथेच विहिरीजवळ थांबली. जोरात वादळ आणि विजांचा आवाजही येऊ लागला. काही वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. सागर तिकडेच होते डाळिंबाच्या शेतात. प्राजक्ताला चिंता वाटू लागली, म्हणून ती पावसातच डाळिंबाच्या बागेत सागरला शोधायला गेली. ते डाळिंबाच्या झाडाखाली काहीतरी करत होते. प्राजक्तांनी त्यांना हाक मारली, अहो चला, किती पाऊस सुरू झाला आहे. ती त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली डाळिंबाच्या झाडाखाली. पण पाऊस एवढा जोरात होता की डाळिंबाचं झाड लहान असल्यामुळे पावसामुळे त्यांचं संरक्षण होऊ शकलं नाही. ते दोघेही ओले झाले आणि पुढचे 1-2 तास खूपच जोराचा पाऊस पडत राहिला. प्राजक्ता आणि सागर झोपडीत होते. संध्याकाळचे 6 वाजले, पण पाऊस बंद झाला नव्हता. शिवाय पाऊस एवढा पडला होता की सगळीकडे पाणी साचलं होतं. प्राजक्ताने त्याच्याकडे मोबाईल मागितला आणि घरी रिद्धी आणि राजवीरला कॉल केला. दोघं मुलं घरी होती आणि त्यांनी आईवडिलांची चिंता वाटत होती. प्राजक्ताने रिद्धीला सांगितलं, अगं बेटा टेन्शन घेऊ नको, आम्ही दोघं शेतात झोपडीत सुखरूप आहोत. तुम्ही दोघं काहीतरी खाऊन घ्या, थोड्या वेळाने पाऊस बंद होईल, मग आम्ही घरी येऊ. तेवढ्यात सागर म्हणाले, अगं कसं घरी जाणार,
नदीला पूर आला असेल, खूप पाऊस पडला आहे. जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत आपल्याला घरी जाता येणार नाही. प्राजक्ता म्हणाली, हो नदीला पूर आला असेल हे माझ्या लक्षात राहिलं नाही. तिने रिद्धीला सर्व समजावून सांगितलं आणि फोन कट केला. त्यानंतर प्राजक्ता सागरला म्हणाली, त्यांची चूक, माणूस आहेत त्यांच्याकडून चूक होते. तुम्ही एवढं मनात ठेवलं तर कसं चालेल. इतक्या महिन्यापासून मी तुमच्याशी मागे पुढे लुडबुड करते, तुम्हाला खुश करण्यासाठी, आनंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्ही माझा राग सोडाल. पण तुम्ही तर अजून माझ्यापासून दूर जाताय आणि माझा तिरस्कार करायला लागलात. सागर म्हणाला, अगं प्राजक्ता, असं काही नाही. तुझा तिरस्कार कशाला करेल मी. बरं तुझ्याशिवाय कोण आहे मला. प्राजक्ता म्हणाली, मग असं कशाला वागता माझ्याशी. सागर म्हणाला, अगं राणी, आता प्लीज सोड ना विषय. प्राजक्ता म्हणाली, हो तुम्हाला माहीत आहे का, आल्यापासून वाद चालू आहे. किती महिन्यांपासून मुलंही बघत असतात, त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. आपण असं वागायला नको होते. तुम्हाला कितीदा समजावण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही समजतच नाही. सागर म्हणाले, प्राजक्ता जे झालं ते विसर आता. पण मला कळालं, माझ्या मनात थोडा राग होता, पण आता मी सोडतो राग. ठीक आहे, पण चल आता स्माईल कर. पण प्राजक्ता मुद्दामच रागीट चेहरा करून उभी राहिली. सागर तिच्याजवळ आली, तिच्या गालावर हात ठेवला, तिच्या केसांची लट मागे केली आणि अलगद जवळ येऊन तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून म्हणाली, अगं राणी सोड ना आता. जे झालं ते सॉरी ना. ठीक आहे ग, आता पाया पडू का तुझ्या. प्राजक्ता सांग. प्राजक्ता म्हणाली, ओ नाही, माझ्या पाया पडून माझ्यावर पातळ पडेल. पत्नीने पतीचे पाय पडायचे असतात, पत्नीचे नाही. सागरने प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवले. आता परत ते दोघे एकमेकांच्या मिठीत स्थिरावले. शेताबाहेर उभा असलेला तो अनोळखी माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी सागरच्या घरी आला. त्याने स्वतःची ओळख दिली. माझं नाव अभय देशमुख, मी वकील आहे. सागर आणि प्राजक्ता दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. अभय यांनी हातातील फाईल टेबलावर ठेवली आणि म्हणाले, घाबरू नका, मी कोणत्याही वाईट बातमीसाठी आलेलो नाही, उलट एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. सागरने त्यांना बसायला सांगितलं. अभय म्हणाले, काही वर्षापूर्वी तुमच्या वडिलांच्या एका नातेवाईकांनी त्यांच्या नावावर असलेली शेती तुमच्या नावाने करण्याचा निर्णय घेतला होता, पण कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं. आता न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने लागला आहे. ही जमीन कायदेशीररित्या तुमच्या नावावर होणार आहे. सागर आणि प्राजक्ता दोघांनीही विश्वास बसत नव्हता. अनेक वर्षाचा वाद अखेर संपला होता. अभय यांनी सर्व कागदपत्र त्यांच्या ताब्यात दिली आणि आवश्यक प्रक्रिया समजावून सांगितली. ते निघून गेल्यावर सागर बराच वेळ शांत बसून राहिले. मग त्यांनी प्राजक्ताकडे पाहिले आणि म्हणाले, देवाने मला जमीन दिली, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी मला पुन्हा माझं कुटुंब दिलं. प्राजक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, घरात प्रेम असलं तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. सागरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आज मी तुझ्यासमोर आणखी एक वचन देतो. आयुष्यात कितीही राग आला, कितीही संकट आली, तरी मी कधीही तुझ्यावर हात उचलणार नाही. आपण प्रत्येक गोष्ट बोलून सोडवू. दारूलाही कायमचा रामराम. प्राजक्ताने हसत मान डोलावली. मलाही एक वचन द्यायचं आहे. कोणताही गैरसमज झाला तर मी तो मनात न ठेवता लगेच तुमच्याशी बोलेन. तेवढ्यात रिद्धी आणि राजवीर शाळेतून घरी आले. त्यांनी आईबाबांना हसत बोलताना पाहिलं आणि दोघेही धावत त्यांच्या मिठीत शिरले. राजवीर म्हणाला, आता आपलं घर पुन्हा आधीसारखं झालं ना. सागरने मुलाच्या डोक्यावर हात फिरवत उत्तर दिलं, हो बाळा, आता आपल्या घरात राग नाही, फक्त प्रेम असेल. काही महिन्यांनी डाळिंबाच्या बागायला भरघोस उत्पन्न आलं. कापसाचंही चांगलं पीक आलं. शेतीतून मिळालेल्या पैशातून सागरने घराची दुरुस्ती केली, मुलांच्या शिक्षणासाठी बचत केली आणि प्राजक्तासाठी तिच्या आवडीची सोन्याची नथ व हिरव्या काचेच्या बांगड्या आणल्या. नथ पाहून प्राजक्ता हसली आणि म्हणाली, मला यापेक्षा मौल्यवान भेट तर तुम्ही आधीच दिली आहे. सागरने विचारले, कोणती. प्राजक्ता हसून म्हणाली, तुमचं बदललेलं मन. सागरही असले. संध्याकाळी दोघे नेहमीप्रमाणे शेताच्या बांधावर बसले होते. सूर्य मावळत होता. हिरवीगार शेती, मंद वारा आणि दूरवरून ऐकू येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. सागर शांतपणे म्हणाले, संसारात प्रेम टिकवायचं असेल तर अहंकार नाही, संवाद हवा. प्राजक्ता म्हणाली, आणि विश्वास असेल तर प्रत्येक वादाचं रूपांतर पुन्हा प्रेमात होऊ शकतं. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. त्यांच्या आयुष्यात संकट आली, गैरसमज झाले, अश्रूही आले, पण शेवटी प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाने त्यांचा संसार पुन्हा फुलला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.